गट दसरा मेळावे आयोजित करतात। त्याप्रमाणे आज ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क येथे होतोय। यावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढल्यानंतर होणारा हा पारंपरिक दसरा मेळावा आहे। दोन्ही भावांची जवळीक वाढली मात्र राजकीय युती होणार का या संदर्भात उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडेच आज सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिवसेना असेल माननीय बाळासाहेब ठाकरेंची किंवा सन्माननीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष असेल, आमच्या भूमिका स्पष्ट आहे। माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये अनेकदा चर्चा आणि संवाद झालेले आहेत। भूमिका जरी महाराष्ट्र मराठी माणूस अस्मिता या संदर्भात एक असल्या तरी दोन स्वतंत्र राजकीय पक्ष आहेत। ग्राउंड लेवलला दोन्ही पक्षाकडून काम सुरू झालेलं आहे। याच्यापेक्षा मी जास्त काही सांगू इच्छित नाही, कारण ती भूमिका जाहीर करण्याचा जो अधिकार आहे तो दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईमधल्या नेस्को एक्झिबिशन सेंटर गोरेगाव येथे पार पडणार आहे। या मेळाव्याची वेळ सायंकाळी 6 वाजता असल्याचं सांगण्यात येते। यंदाचा दसरा मेळावा हा शेतकऱ्यांच्या बांधावर स्थळ बदललंय, परंपरा नाही अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या ठिकाणाबद्दल माहिती देताना केली आहे। या मेळाव्यातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। याआधी मेळाव्याचं ठिकाण आझाद मैदान असं ठरलेलं होतं, मात्र पावसामुळे मैदानामध्ये चिखल झाल्यानं हे ठिकाण बदलण्यात आलंय। तर दादरच्या शिवाजी पार्कातून अजय माने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, तर सचिन गाड नेस्को सेंटर मधून आपल्यासोबत लाईव्ह आहेत। आपल्याला या दोघांकडनं या मेळाव्यांची तयारी नेमकी कशी सुरू आहे याचे अपडेट घ्यायचे। सुरुवातीला जाऊयात अजय माने यांच्याकडून। अजय, आत्ता मैदानाची काय स्थिती आहे, पावसाचे काय भाकीत आहे किंवा पावसाचे काय अलर्ट देण्यात आलेला आहे आणि एकूणच कशी तयारी करण्यात येते मेळाव्याची? माधवी, ज्या ठिकाणी हा संपूर्ण मेळावा ठाकरेंच्या शिवसेनेचा पार पडणार, खरं तर 58 वर्ष पूर्ण होणार आहेत यंदा, आणि त्याच ठिकाणाहून मी आढावा घेतोय। मंच जो आहे तो उभा राहिलेला आहे आणि या मंचावर आपण जर पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पाहायला मिळतोय। विशेष जी आशय जो आहे तो मंचावरचा तो पाहायला मिळतोय। विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा दसरा मेळाव्याच्या अशा तऱ्हेने बॅनरबाजी हा जो आहे तो मंचावर पाहायला मिळतोय। आता आपण बघूया की मैदानात नेमकी कशी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। तर नेहमीप्रमाणे जो पहिला डी आहे त्या डी मध्ये जे ते VVIP लोकांची बसण्याची व्यवस्था असणार आहे। त्याच्यानंतर ज्या आहेत त्या पांढऱ्या खुर्च्या लावलेल्या आपल्याला पट्टा बघतोय आणि या लाल खुर्च्या पहिल्या टप्प्यातल्या तिथे VIP आणि पदाधिकारी बसतील आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून जे जे शिवसैनिक या ठिकाणी हे विचारांचं सोनं लुटण्यासाठी येणार आहेत त्यांची बसण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। संपूर्ण मैदानात जे ते पक्षाचे किंवा मग भगवे झेंडे जे ते लावलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासोबत फुलांचं काम जे मंचाला जी सजावट आहे ती झेंडूच्या फुलांनी करण्याची नियोजन केलेलं आहे। प्रत्येक गोष्टीची शहानिशा केली जाते, त्यामुळे मंच उभारला गेल्यानंतर कुठेही कमी किंवा जास्त असा भाग होऊ नये त्या अनुषंगाने सुद्धा त्याचा आढावा जो आहे तो घेण्याचं काम सुरू आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर संपूर्ण मंचावर जे ती फुलांची रास आता उभारण्याचं काम जे ते सुरू झालेलं आहे। मंचाच्या तिन्ही बाजूला मोठमोठे भगवे झेंडे जे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। एकीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो ते एका बाजूला जे ते बाळासाहेब ठाकरे सहपत्नी यांचा फोटो जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा असा आशय मंचावर जो आहे तो मोठ्या प्रमाणात जे तो आपल्याला पाहायला मिळतो। काही शिवसैनिक सुद्धा आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार। खरं तर विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा आणि हा दसरा मेळावा आज पार पडणार, काय भावना आहेत? भावना म्हणजे विचार ऐकायला सगळेजण येणार। हा पक्ष विचाराने चालणार आहे। गद्दार लोकांचा मेळावा वेगळा, हा विचाराचा मेळावा आहे। तुमचा हे कितवं वर्ष शिवसेनेचा हा दसरा मेळावा आहे? 59 वर्ष आमचं। आपण जर पाहिलं तर आणखी एका वर्षामध्ये कुठचा पक्ष स्थापन होत नसतो, त्याला परंपरा लागते, त्याला नीती लागते, त्याला सच्चाई लागते, लोकांची केलेली कामं असतात। जे कोविडमध्ये लोकांचं उद्धव साहेबांनी कामं केलं आहे आपल्यापणाने, म्हणजे अक्षरशः कुटुंब प्रमुख म्हणून ती लोक कधी विसरणार नाहीत। नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यासोबतच
एक महत्वाचा मुद्दा जर दसरा मेळाव्याला बांधायचा तर दसरा मेळाव्याला शिवसेनेची वर्षभराची रणनीती काय असणार आहे, राजकारण कसं असणार आहे, समाजकारण कसं असणार आहे, याचा कानमंत्र जो आहे तो संपूर्ण शिवसैनिकांना दिला जातो. यंदा विशेष लक्ष असणार आहे. त्याचं कारण म्हणजे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आणि त्यासोबतच ठाकरे बंधूंच्या युतीचं. त्यामुळे या नव्या संपूर्ण चर्चा असताना नेमकं आज उद्धव ठाकरे काय भाषण करणार याकडे विशेष लक्ष असणार आहे. पण त्यासोबतच जर पाहिलं तर युतीवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार, कारण की आज थेट संपूर्ण महाराष्ट्रभरातून येणाऱ्या शिवसैनिकांना जे ते उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर नेमकं युतीसोबत चर्चा झाल्यानंतर महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जाताना काय नेमक्या चर्चा करायच्या त्या सुद्धा गोष्टी असतात. आणखी काही शिवसैनिक आहेत आज नेमकं नक्कीच, काय विचार अजय, वाटले जातील, तुम्ही तुम्हाला काय आपल्यासोबत वाटतं, कारण की राहात, आगामी काळातल्या स्थानिक तयारी तर स्वराज्य जय्यत आहे, मात्र पावसाचं सावट आहे. आपण आता जाणार आहोत नेस्को सेंटर गोरेगाव येथे. आपले प्रतिनिधी सचिन तिथून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन, आपण बघतोय की शिंदेचा जेव्हा केव्हा मेळावा असतो तेव्हा त्याचं खूप मोठं आयोजन केलेलं असतं, सेलिब्रिटी असतात त्या मेळाव्याला, वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन असतं. यंदा या मेळाव्याचं कसं आयोजन करण्यात आलेलं आहे, कुठले कार्यक्रम असणार आहेत आणि सध्या कशी तयारी करण्यात येते मेळाव्याच्या निमित्तानं? माधवी, शिंदेचा मेळावा हा संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार आहे आणि त्याची तयारी ही जवळजवळ पूर्णच झालेली आहे. आपण सध्या नेस्को संकुलात आहोत आणि जिथे हा मेळावा पार पडणार आहे. संध्याकाळी 6 वाजता जे नेते आहेत त्यांची भाषणं सुरू होतील. आपण जर बघितलं तर ते जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे. मैदानाच्या मध्यभागी विशाल असा मंच उभारण्यात आलेला आहे आणि इथून एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही मोजके शिलेदार हे जे त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांना संबोधित करतील. आपण जर बघितलं तर संपूर्ण या नेस्को संकुलामध्ये विशाल असे LED स्क्रीन लावण्यात आलेले आहे, जेणेकरून शेवटपर्यंत जे कार्यकर्ते आहेत ते भाषण नेत्यांची ऐकू शकतील. एवढेच नव्हे तर बाळासाहेब ठाकरे असतील, आनंद दिघे असतील, एकनाथ शिंदे असतील यांची विशाल अशी कटआउट्स देखील इथे लावण्यात आलेली आहेत. खरं तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा हा आझाद मैदानात पार पडणार होता, मात्र सध्या मुंबईमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात आहे, आझाद मैदानात चिखल झालेला आहे आणि म्हणून ऐनवेळी हा दसरा मेळावा नेस्को संकुलात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या आपण बघतोय की तयारी इथे जवळजवळ पूर्ण झालेली आहे. अद्याप नेते कोणी आलेले नाही आहेत, मात्र काल रात्रीपर्यंत उशिरापर्यंत सगळे नेते या संपूर्ण परिस्थितीचा तयारीचा आढावा घेत होते. आपण बघतोय की संध्याकाळी 6 वाजता मेळाव्याला सुरुवात होईल आणि त्यानंतर काही वेळातच आता कार्यकर्ते येण्यास सुरुवात होईल. शिंदेंनी काही वेळापूर्वी ट्विट देखील केलेलं आहे की जरी स्थळ बदललेलं असलं तरी परंपरा नाही असं सांगत त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढंच नव्हे तर बंदिस्त जागेत मेळावा घेऊन जे काही पैसे वाचणार आहेत ते पैसे सध्या मराठवाड्यात जो काही पूर परिस्थिती आलाय तिथे त्यांना देणार असल्याचं देखील शिंदेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. सध्या आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती आहे, मराठवाड्यातील लोकांचे अतोनात हाल होत आहेत. त्या सगळ्या संदर्भात नेमके एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, तसेच सध्या ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा पार पडतोय. त्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दोन्ही पक्षांच्या युतीच्या देखील चर्चा आहेत आणि त्या संदर्भात आज काही मोठी घोषणा होऊ शकते, उद्धव ठाकरे काही मोठी घोषणा करू शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जाते. तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नेमकी एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, कोणती महत्त्वाची भूमिका ते मांडतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. माधवी, अर्थातच महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही मेळावे होतात, त्यामुळे या मेळाव्यांकडे आपलं लक्ष असणारच आहे. अजय आणि सचिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध बांधवांचा जनसागर उसळलाय.